नेक्स्ट इज एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. आणि पहिल्या टॉपिकमध्ये आपण रिॲक्टिव्ह मेटलचं एक्सट्रॅक्शन स्टडी करू. The metals at the top of the reactivity series are highly reactive. आता रिॲक्टिव्हिटी सिरीजच्या टॉपला जे मेटल्स आहेत तर ते कसे आहेत, हायली रिॲक्टिव्ह. Their reactivity decreases down the series. आणि डाऊन द सिरीज रिॲक्टिव्हिटीचा ट्रेंड काय होत जातो, डिक्रीज. For example, potassium, sodium, aluminum are reactive metals. आणि हायली रिॲक्टिव्ह मेटल्स 3 आपण कन्सिडर केले आहेत, पोटॅशियम, सोडियम आणि ॲल्युमिनियम. Reactive metals have large capacity to form cations by losing the electrons in their outermost shell. आणि जे रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत तर हे आउटरमोस्ट सेलमधला इलेक्ट्रॉन लॉस करून स्वतःचे पॉझिटिव्ह आयन म्हणजे कॅटायनचं फॉर्मेशन करतात. ही त्यांची काय आहे, लार्ज कॅपॅसिटी आहे. For example, reactive metals react vigorously with dilute acids to give hydrogen gas. आणि स्टँडर्ड 8मध्ये रिॲक्शन पाहिलं आपण की रिॲक्टिव्ह मेटल्स जेव्हाही डायल्यूट ॲसिडसोबत रिॲक्ट होतात ती रिॲक्शन थोडी फास्ट असते, म्हणजे विगरियसली असते. आणि यामध्ये बाय प्रोडक्ट पण असतो हायड्रोजन गॅस. Highly reactive metals burn by reacting with oxygen from air at room temperature. आणि हायली रिॲक्टिव्ह मेटलचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे की रूम टेम्परेचरला ते एअरसोबत बर्न होतात. आणि बर्न होण्याचं रिझन की ते ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होऊन स्वतःचे ऑक्साईड्स तयार करतात. Their extraction has to be done by electrolytic reduction. मग असं जर असेल तर या मेटलचं एक्सट्रॅक्शन करण्यासाठी जी मेथड आपण वापरू ती कोणती असेल, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. For example, the metals sodium, calcium and magnesium are obtained by electrolysis of their molten chloride salts. आणि उदाहरण जर पाहिलं आपण तर सोडियम क्लोराईडचं सॉल्ट असेल किंवा कॅल्शियम क्लोराईड सॉल्ट किंवा मॅग्नेशियम क्लोराईड सॉल्ट्स आहे ना, तर या सॉल्ट्सला अगोदर इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसनं कोणत्या कंडिशनमध्ये घ्यावं लागेल, मॉल्टन स्टेट किंवा त्याला आपण फ्युज्ड स्टेट म्हणतो आहे की नाही. आणि या स्टेटमध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसच्या सहाय्यानं सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम अशा मेटल्सला त्यांच्या क्लोराईड सॉल्टमधून काय करू शकतो, एक्सट्रॅक्ट करू शकतो. In this process, metal is डिपॉझिटेड deposited on the cathode, while chlorine gas is liberated at the anode. आणि इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन माहिती आहे तुम्हाला की जे मेटलचे पॉझिटिव्ह आयन असतात हे निगेटिव्ह इलेक्ट्रोड कॅथोड जमा होतात आणि क्लोरीन गॅस त्याचे की कोणते असतील, निगेटिव्ह. तर हा कुठं लिबरेट होणार, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ॲनोडवर. The electrode reaction during the electrolysis of molten sodium chloride to get metallic sodium are shown in below. आता कॅथोडला काय झालं पहा की जे कॅटायन होते सोडियम मेटलचे, बरोबर आहे का, तर ते जेव्हा कुठं आले, कॅथोडवर आले, तर त्यांनी इलेक्ट्रॉन्सला गेन केला. आणि इलेक्ट्रॉन्सला गेन केल्यामुळं तिथं सोडियम मेटलचं डिपोजिशन झालं कशावर, कॅथोडवर. म्हणून या रिॲक्शनला काय म्हणलेलं आहे, रिडक्शन. आणि ॲनोडवर काय झालं की जे क्लोरीनचे ॲनायन्स होते आहे की नाही, तर ते जेव्हा डिपॉझिट झाले तर ते डिपॉझिट झाल्यानंतर त्यांनी इलेक्ट्रॉनचा काय केला, लॉस. आणि तिथं क्लोरीन गॅस लिबरेट झाला आणि त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, ऑक्सिडेशन. सेम रिॲक्शन तुम्ही मॅग्नेशियम आणि कॅल्शियम क्लोराईडची घेऊ शकता. दोघांची व्हॅलेन्सी फक्त लक्षात ठेवायचं. मॅग्नेशियमचं कॅटॅन कोणता असेल, Mg2+, आणि कॅल्शियमचं काय असेल, Ca2+. We are now going to see how aluminum is obtained by electrolytic reduction of aluminum oxide in the ore bauxite. आता आपण पाहिलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, ॲल्युमिनियम हे सगळे हायली रिॲक्टिव्ह आहेत. परंतु याच्यामध्ये आपण रेफरन्ससाठी एक एलिमेंट घेणार आहे, तो आहे एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. आता सिम्बॉल जर पाहिलं आपण तर Al आहे. कलर ॲल्युमिनियमचा कोणता आहे, सिल्वर, व्हाईट. ॲटॉमिक नंबर ॲज युज्युअल 13. कॉन्फिगरेशन 283. आणि कंबायनिंग कॅपॅसिटी अर्थातच व्हॅलेन्सी किती आहे, 3. Aluminum being reactive metal does not occur in nature in free state. आता हायली रिॲक्टिव्ह मेटल असल्यामुळं तो नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये नाही, तर तो कंबाईंड स्टेटमध्ये आहे. अर्थातच तो ओर्सच्या फॉर्ममध्ये असतो. Aluminum is the third highly abundant element in the earth crust after oxygen and silicon. आता अर्थ क्रस्टमध्ये सर्वात अबंडंट जो एलिमेंट आहे तो आहे ऑक्सिजन. सेकंड नंबरला येतो सिलिकॉन आणि थर्ड नंबरला कोणता येतो, ॲल्युमिनियम. Aluminum is extracted from its ore bauxite
Al2O3 N टाइम्स N times H2. H2O. आता वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आपण स्टडी केलेलं आहे की नाही, आणि आताच आपण डिस्कस केली होती पहा की जे ॲल्युमिनियमचा ओर असतो तो कोणता असतो, बॉक्साईट, आणि त्याच्या कॉन्सन्ट्रेशनची मेथड पाहिली होती आपण लिचिंग. तर या लिचिंगमध्ये करायचं काय फक्त की जे सोक सोल्युशनमध्ये आपण त्याला काय करतो, प्लेस करतो आहे की नाही, आणि याच्यातले वॉटर ऑफ कॉन्सन्ट्रेशन जे वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन रिमूव्ह केलं तर शिल्लक राहतो ॲल्युमिनियम ऑक्साईड. सो लक्षात ठेवायचं की ॲल्युमिनियमला त्याचा ओर बॉक्साईडमधून एक्स्ट्रॅक्शन आपल्याला करायचं आहे. Bauxite contains 30 to 70% of aluminum oxide and remaining part is gangue. आता बॉक्साईडमध्ये ॲल्युमिना अर्थातच Al2O3चं प्रमाण 30 to 70% असतो, आणि रिमेनिंग जो पोर्शन असतो तो असतो गँग्यू किंवा इम्प्युरिटीज. It is made up of sand, silica, iron oxide, etc. आता कोणत्या कोणत्या प्रकारचे गँग्यू पार्टिकल्स हे बॉक्साईडमध्ये आहेत, सँड असते, सिलिका असते आणि आयर्न ऑक्साईड. There are two steps in the extraction of aluminum. आता ॲल्युमिनियमच्या एक्स्ट्रॅक्शनच्या 2 स्टेप आहे. पहिली स्टेप आपण डिस्कस करू, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर. Bauxite is the main ore of aluminum. ॲल्युमिनियमचा मेन ओर जर पाहिला आपण अशुद्ध स्वरूप त्याचं, ते काय असतं, बॉक्साईट. Silica SiO2, ferric oxide Fe2O3 and titanium oxide TiO2 are the impurities present in bauxite. आता बॉक्साईडमध्ये जे इम्प्युरिटीज प्रेझेंट आहे तर त्यामध्ये SiO2 सिलिकॉन डायऑक्साईड अर्थातच सिलिका, Fe2O3 फेरिक ऑक्साईड आणि TiO2 टायटेनियम ऑक्साईड. तर असे एकूण 3 प्रकारच्या इम्प्युरिटीज त्याच्यामध्ये ॲड असतात बॉक्साईडमध्ये. Separation of these impurities is done by leaching process using either Bayer's method or Hall's method. आता आपण पाहिलं होतं की बॉक्साईट ओर जे आहे तर हे ॲक्च्युअल ॲल्युमिनियमचा ओर येतो है ना, आणि ॲल्युमिनियम, गोल्ड, सिल्वर यासाठी आपण कोणती प्रोसेस वापरतो, लिचिंग. आता लिचिंगसाठी आपण म्हणलं होतं काही सर्टन सोल्युशन्स आपण यूज करत असतो ज्याच्यामध्ये ते डिझॉल्व होतील. ओके, आता मग या लिचिंग प्रोसेससाठी सुद्धा 2 मेथड्स आहेत. एक आहे बेअर्स मेथड आणि दुसरी आहे हॉल्स मेथड. In both these methods, finally the concentrated alumina is obtained by calcination. आता या दोन्ही मेथड जर मध्ये पाहिलं आपण तर फायनली जे कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना आपण ऑप्टेन करतो काही स्टेप नंतर, तर त्याच्यामध्ये हे कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिना ऑप्टेन करण्याची जी प्रोसेस आहे ती कोणती आहे, कॅल्सिनेशन. कॅल्सिनेशन मी तुम्हाला इथं सांगतो. कार्बोनेट ओर जे आहेत ना तर यांना जर आपण स्ट्रॉंगली हीट केलं लिमिटेड सप्लाय ऑफ एअरमध्ये, त्यांचं रूपांतर कशामध्ये होतं, ऑक्साईड्समध्ये. म्हणजे याचा अर्थ काय केला आपण, कार्बोनेट ओरचं रूपांतर ऑक्साईड ओरमध्ये करणं याला म्हणायचं कॅल्सिनेशन. म्हणजे काही मेटल कसे आहेत माहिती आहे का, कार्बोनेट ओरमधून डायरेक्ट प्युअर फॉर्ममध्ये आणता येत नाही, त्यांना अगोदर दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतं. तर कधी पण कार्बोनेट ओरचं रूपांतर ऑक्साईड ओरमध्ये करायचं असेल तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, कॅल्सिनेशन. आता वरती आपण डिस्कस केले होत्या 2 प्रोसेस पैकी आपण काय करू आता, बेअर्स प्रोसेसबद्दल बोलू. In the Bayer's process, the ore is the first ground in a ball mill. आता पहा बेअर्स प्रोसेस जी आहे ना तर ही की आपण प्रोसेस जी आहे तर ही लिचिंग प्रोसेस आहे की ज्यामध्ये आपण इम्प्युरिटीजला काय करणार, सेपरेट करणार. या बेअर्स प्रोसेसमध्ये जर पाहिलं आपण तर फर्स्टली जे ओर आहे ॲल्युमिनियम ओर म्हणजे बॉक्साईट, त्याला आपण काय करणार, फर्स्ट ग्राउंड इन अ बॉल मिल. बॉल मिलमध्ये त्याला ग्राउंड म्हणजे एकदम बारीक करून घेणार. ओके, Then it is leached by heating with concentrated solution of caustic soda NaOH at 140 to 150 degrees Celsius under high pressure for 2 to 8 hours in a digester. आता आपण जेव्हा लिचिंग प्रोसेसबद्दल बोलत होतो त्याच्यामध्ये आपल्याला सर्टन सोल्युशनमध्ये त्याला काय करायचं आहे, प्लेस करायचं आहे, सोक करायचं आहे, आणि त्याला प्लेस करण्यासाठी बरंच ड्युरेशन ठेवून त्याची रिॲक्शन आहे तर सोडियम हायड्रॉक्साईड किंवा ॲक्युएस सोडियम कार्बोनेट असे आपण पाहिले होते. तर ॲक्च्युअली इथं जर पाहिलं आपण तर सोडियम हायड्रॉक्साईड ज्याला दुसरं नाव काय आहे, कॉस्टिक सोडा, आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईडला कॉस्टिक पोटॅश असं नाव असतं. तर कॉस्टिक सोडाचं आपण कोणतं सोल्युशन घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन, आणि त्याला आपण काय केलं, हीट केलं. ओके, लिचिंग प्रोसेसमध्ये. आणि टेम्परेचर जर पाहिलं तर अप टू 140 to 150 डिग्री
आणि हाय प्रेशर. तुम्हाला माहिती आहे हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरमुळे काय होतं, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो ना, कारण ते रिॲक्शनच्या रेटवर अफेक्ट करणारे फॅक्टर्स आहेत. आणि डायजेस्टरमध्ये ही रिॲक्शन किती वेळ चालेल, 2 to 8 hours. Aluminium oxide being amphoteric in nature. It reacts with the aqueous solution of sodium hydroxide to form water-soluble sodium aluminate. आता स्टँडर्ड 8मध्ये आपण पाहिलं होतं की ॲल्युमिनियम ऑक्साईड हा ॲसिडिक आणि बेसिक हे दोन्ही नेचर फॉलो करतो. दॅट्स वाय तो कसा आहे, ॲम्फोटेरिक आहे. आता यावेळेस आपण त्याला सोडियम हायड्रॉक्साईडसोबत काय करायलो, रिॲक्ट करायलो. मग आता यावेळेस त्याची भूमिका काय असेल, ॲसिडिक असेल का बेसिक असेल? Basic. नो इट इज ॲसिडिक, कारण ॲसिड नेवर रिॲक्ट विथ ॲसिड. न्यूट्रलायझेशन रिॲक्शनचा रूल काय आपला, ॲसिड प्लस बेस इम्प्लाइज सॉल्ट प्लस वॉटर. बेस प्रेझेंट आहे ना आपल्याकडं, म्हणजे सध्या त्याचं नेचर कोणतं आहे, ॲसिडिक. आणि हे रिॲक्शन होऊन काय तयार होतो, वॉटर. आणि जो सॉल्ट तयार होतो तो सोल्युबल सॉल्ट कोणता आहे, सोडियम ॲल्युमिनेट. This means that bauxite is leached by sodium hydroxide solution. आणि मग असं आपल्याला म्हणता येईल की जे बॉक्साईट आहे त्याला आपण जे लीच केलं तर यावेळेस जे सोल्युशन वापरलं ते कोणतं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. आता इथं पहा बॉक्साईडचा फॉर्म्युला दिला आहे अलॉंग विथ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. त्याची रिॲक्शन सोडियम हायड्रॉक्साईड, सो ॲसिड प्लस बेस, सॉल्ट आहे सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2 आणि बाय प्रोडक्ट वॉटर. सो ती रिॲक्शन कोणती आहे, न्यूट्रलायझेशन रिॲक्शन. The iron oxide in the gangue does not dissolve in aqueous sodium hydroxide. आता आयर्न ऑक्साईड ही काय आहे, इम्प्युरिटी आहे. ही ॲक्युएस सोडियम हायड्रॉक्साईडसोबत काय होत नाही, रिॲक्ट किंवा त्याच्यामध्ये ती डिझॉल्व होत नाही. ओके, It is separated by filtration. आता गँग्यूमध्ये असणारा आयर्न ऑक्साईड याला जर आपल्याला सेपरेट करायचं असेल तर यावेळेस कोणती पद्धत वापरणार आपण, फिल्ट्रेशन टेक्निक वापरणार, गाळण क्रिया. However, silica in the gangue dissolves in aqueous sodium hydroxide to form water-soluble sodium silicate. परंतु काय झालं, आणखीन एक गँग्यू त्याच्यामध्ये प्रेझेंट होता, तो कोणता होता, सिलिका. पण त्या सिलिकाचं काय झालं माहिती आहे का, की तो मात्र कशामध्ये डिझॉल्व झाला, सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये डिझॉल्व झाला. आणि त्यानं सुद्धा काय तयार केलं, वॉटर आणि सोडियम सिलिकेट. म्हणजे त्यानं सुद्धा कोणती रिॲक्शन केली, न्यूट्रायझेशन रिॲक्शन केली. म्हणजे आता इथं सिलिका जे आहे ते सिलिकाला आपण सेपरेट करू शकलो का, म्हणजे गँग्यूमधून आपण कोणाला रिमूव्ह करू शकतो, फक्त आयर्न ऑक्साईड. म्हणजे अजून आपल्याकडे टार्गेट आहे शिल्लक, अजून आपल्याला कोणाला रिमूव्ह करायचं आहे, सिलिकाला रिमूव्ह करायचं आहे. त्यासाठी पुढे Aqueous sodium aluminate is diluted by putting in water and is cooled to 50 degrees Celsius. This results in the precipitation of aluminum hydroxide. मग आता वरती आपण पाहिलं की सोडियम सिलिकेटचं फॉर्मेशन झालेलं आहे. आता काय करायचं, हे जे ॲक्युएस सोडियम ॲल्युमिनेट आहे, ओके, इथं तयार झालं वरती है ना, तर त्याला आपण काय करायचं, वॉटरमध्ये त्याला डायल्यूट करून घ्यायचं. आता डायल्यूट केल्यानंतर त्याला कूल करायचं किती डिग्री सेल्सिअसपर्यंत, 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. हे केल्यामुळं काय होतं की जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे याचं काय तयार होतो, प्रिसिपिटेशन तयार होतो. सो जो पार्ट होता सोडियम पार्ट है ना, सोडियम सिलिकेट पार्ट जो होता तो या ठिकाणी काय झाला, रिमूव्ह झालेला आहे. सो सोडियम ॲल्युमिनेट NaAlO2. तर याच्यामध्ये जे सोडियम इम्प्युरिटी आहे की नाही, लक्षात आलं तुम्हाला, सोडियम इम्प्युरिटी म्हणजे सोडियम सिलिकेटला आपल्याला रिमूव्ह करायचं. तर वॉटरसोबत त्याला आपण डायल्यूट केलं, रिॲक्शन किती डिग्री सेल्सिअसपर्यंत, 50 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आता प्रिसिपिटेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती, तळाशी जमा होणारा जो पदार्थ होतो त्याला काय म्हणतो आपण, प्रिसिपिटेशन. तर जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे हा असतो प्रिसिपिटेट. आता हा काय झाला, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड म्हणजे ॲल्युमिना आपण ऑब्टेन केला, फर्स्ट प्रोसेस जे आपलं टार्गेट होतं. बेड्स प्रोसेसमधून आपल्याला फायनल प्रोडक्ट कोणता ऑप्टेन करायचा होता, ॲल्युमिनियम. आणि इथं रिमूव्ह झालेला कोण होता, सोडियम हायड्रॉक्साईड. In the Hall's process, the ore is powdered and then leached by heating with aqueous solution sodium carbonate in the digester to form water-soluble sodium aluminate. आता बेड्स प्रोसेस पूर्ण समजली. फायनल प्रोडक्ट कोणतं काय, ॲल्युमिनियम AlOH. सॉरी मग सांगताना चुकलेलं आहे. आता सोडियम ॲल्युमिनेट जेव्हा वॉटरसोबत रिॲक्ट झाला ना, त्यानं सोडियम हायड्रॉक्साईडसोबत ॲल्युमिना तयार नाही केला, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार केला.
ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड AlOH 3 टाईम दिलं नाही तर ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार झालेलं आहे. आणि जे ॲल्युमिना ऑप्टेन करायचा होता ना ते पुढं आपण डिस्कस करू. पुढं दिलेलं आहे की बेअर्स प्रोसेसमध्ये त्याला आपण काय करतो माहिती आहे का, ते जे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे त्याचं फिल्ट्रेशन, वॉशिंग, ड्राय आणि त्याच्यानंतर फर्दर काय असतं त्याचं कॅल्सिनेशन प्रोसेसमुळे काय होईल, तो ऑक्साईड्समध्ये त्याचं कन्व्हर्जन होईल है ना. जो हायड्रॉक्साईड फॉर्ममध्ये आहे त्याला आपल्या ऑक्साईड फॉर्ममध्ये आणण्यासाठी कॅल्सिनेशन प्रोसेस आपण वापरणार आहे 1000 डिग्री सेल्सिअसला. आणि फर्दर ॲल्युमिना ऑप्टेन होणार म्हणजे अजून ॲल्युमिना ऑप्टेन झालेला आहे का नाही. म्हणजे बेअर्स प्रोसेस जी आहे त्याचा एंड प्रोडक्ट ॲल्युमिना नसून तो काय आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आहे. थोडंसं मिस्टेक झाली होती, ठीक आहे, समजून घेतलं तुम्ही, धन्यवाद. पुढचं आहे हॉल्स प्रोसेस. In the Hall's process, the ore is powdered and then leached by heating with aqueous sodium carbonate in a resistor to form water-soluble sodium aluminate. तर हॉल्स प्रोसेसमध्ये सुद्धा आपण काय करायचं, जे बॉक्साईड ओवर आहे त्याला अगोदर कशा फॉर्ममध्ये करायचं, पावडरसारखं करून घ्यायचं. त्यानंतर प्रोसेस तीच असेल लिचिंग प्रोसेस. लिचिंग करताना आपण काय करतो, एक सर्टन सोल्युशन वापरतो. इथं कोणतं वापरलं, सोडियम कार्बोनेट है ना. तिकडं हां आपण बघा दोन होते आहेत है ना. तर सोडियम हायड्रॉक्साईड कुठं वापरला आपण, बेअर्स मेथडमध्ये, आणि सोडियम कार्बोनेट कुठं वापरला, हॉल्स प्रोसेसमध्ये. हिटिंग केलं डायजेस्टरमध्ये. आणि इथं सुद्धा जो एंड प्रोडक्ट आला पहिल्या रिॲक्शनमधला तो कोणता आला, सोडियम ॲल्युमिनेटच आला. Then the insoluble impurities are filtered out. आणि मग या न्यूट्रलायझेशन रिॲक्शन नंतर काय झालं की जी इनसोल्युबल इम्प्युरिटी होती, जी की सोडियम कार्बोनेटसोबत रिॲक्ट झाली नाही, तर त्याला आपण फिल्टर केलं आहे की नाही. The filtrate is warmed and neutralized by passing carbon dioxide gas through it. This results in the precipitation of aluminum hydroxide. त्यानंतर हे जे फिल्ट्रेट आहे की ज्याच्यामधून आपण काय रिमूव्ह केलं आहे, इनसोल्युबल इम्प्युरिटी रिमूव्ह केली. आपल्याकडे सध्या कोण आहे, सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट प्रेझेंट आहे. मग या फिल्ट्रेटला आपण अगोदर वॉर्म म्हणजे उष्णता दिली, उबदार केलं, आणि त्यानंतर त्याला न्यूट्रलाइज केलं. हे न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण कोणता गॅस वापरला, कार्बन डायऑक्साईड गॅस वापरला. आता कार्बन डायऑक्साईड गॅस वापरल्यामुळं आता लक्षात घ्या, कार्बन डायऑक्साईड जो गॅस आहे ना, तर हा सोडियम ॲल्युमिनेटला न्यूट्रलाइज करायला, आणि न्यूट्रलाइज केल्यामुळं इथं फायनली जे प्रिसिपिटेशन तयार होतं ते कोणतं आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता जसं की ते रिॲक्शन जर पाहिलं आपण तर पहा, सुरुवातीला कोण घेतला आपण, बॉक्साईड्स, बरोबर आहे का. रिॲक्शन कोणासोबत, सोडियम कार्बोनेट, बरोबर आहे का. तयार झाला सोडियम ॲल्युमिनेट. बाहेर कोण पडलं, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. आता पहा तयार झाला सोडियम ॲल्युमिनेट, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. ही झाली फर्स्ट रिॲक्शन. सेकंड रिॲक्शनमध्ये आपण काय म्हणलं होतं, आपल्याला त्याला वॉटर ॲड करायचं. सो इथं पहा, इथं वॉटरचे किती होतं, कोएफिशियंट 2 होतं, पण इथं वॉटरचं कोएफिशियंट किती आलं, 3. म्हणजे काही प्रमाणात आपण काय केलं, याच्यामध्ये वॉटर ॲड केलं. आणि हे वॉटर ॲड केल्यामुळं, आणि आपण तो पण शब्द वापरला होता की काय पास केला आपण, कार्बन डायऑक्साईड गॅस पास केला. इथं तो लिबरेट झाला होता, पुन्हा एकदा पास केला, आणि त्यामुळं जो प्रिसिपिटेशन है ना, डाऊन द एरो दाखवतो आपण, तो तयार झाला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, आणि बाय प्रोडक्ट आला सोडियम कार्बोनेट. The precipitate of aluminum hydroxide obtained in both Beers and Hall's process is filtrated, washed, dried, and then calcined by heating at 1000 degrees Celsius to obtain alumina. आता बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस है ना, दोन्हीचे एंड प्रोडक्ट सारखे आहेत. फक्त फरक आहे की तिकडं सोल्युशन कोणता वापरला होता, बेअर्स प्रोसेसमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड, आणि हॉल्स प्रोसेसमध्ये सोडियम कार्बोनेट. तर जे एंड प्रोडक्ट होता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, दोन्हीमध्ये प्रिसिपिटेट फॉर्ममध्येच आहे ना. तर त्याला आपण फिल्टर केलं, वॉश, ड्राय आणि कॅल्सिनेट केलं. किती टेम्परेचरला, 1000, आणि ऑप्टेन केला ॲल्युमिना. पहा इथं ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, वाटल्यास तुम्ही इथं लिहू शकता वरती, काय लिहिता ॲरोच्या वर, 1000 डिग्री सेल्सिअस. ॲल्युमिना Al2O3 ऑप्टेन केला आपण, एंड प्रोडक्ट आहे वॉटर. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना इथून स्टार्टअप करू. नेक्स्ट, इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना. In this method, electrolysis of molten mixture of alumina melting point is greater than 2000 degrees Celsius is done in the steel tank. आता सर्वात बाहेरचा जो टँक दिसतो तुम्हाला, हे नाही ग्रे कलरचा, तर तो काय आहे, स्टील टँक आहे.
तर या स्टील टँकमध्ये आता इलेक्ट्रोलायसिस प्रोसेस करणार आहे. ओके, आता इलेक्ट्रोलायसिस कोणाचं करायचं आपल्याला मला सांगा. बेअर्स प्रोसेस आणि हॉल्स प्रोसेस याच्यामध्ये आपण जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड ऑब्टेन केला होता, फर्दर कॅल्सिनेशन आपण त्याच्याला कशामध्ये कन्वर्ट केलं, ॲल्युमिनामध्ये. तर हे जे मॉल्टन मिक्सचर आहे ॲल्युमिनाचं, ज्याचं की मेल्टिंग पॉईंट 2000 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त होता, त्याला आपण स्टील टँकमध्ये घेतलं. दाखवलं आहे पहा, काय का मॉल्टन ॲल्युमिना तळाशी जमा झालेलं. The tank has a graphite lining on the inner side. आता टँक जे आहे ना, तर त्याला आतल्या बाजूला काय आहे, ग्राफाईट लायनिंग आहे. आता ग्राफाईट म्हणजेच काय, कार्बन आहे का इथं. तो काय म्हणून कार्य करतो, कॅथोड म्हणून कार्य करतो. ग्राफाईट लायनिंग आहे. The lining does the work of a cathode. आणि ही जी ग्राफाईट लायनिंग आहे तो कॅथोड म्हणून कार्य करायला. A set of graphite rod dipped in the molten electrolyte work as anode. आणि ज्या ग्राफाईट रॉड्स आहेत तर त्या आपण मॉल्टन इलेक्ट्रोलाइट्समध्ये डीप म्हणजे बुडवलेल्या आहेत, तर त्या पट्ट्यांना काय म्हणायचं, ॲनोड. हे जे येलो रंगाचे दिसतात ना स्ट्रिप्स, तर या सुद्धा कार्बनच्याच आहे, म्हणजे ग्राफाईटचेच आहेत, पण ते काय म्हणून कार्य करणार, ॲनोड म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड म्हणून काम करणार. आणि हे जी साईडची कडा दिसते तुम्हाला ब्लॅक आहे ना, आहे ना हे, तर हे आहे ग्राफाईट लायनिंग. तर ती काय म्हणून कार्य करते, कॅथोड. Cryolite and फ्लोरोस्पर are added in the mixture to lower its melting point up to 1000 degrees Celsius. आणि आपल्याला माहिती आहे कॅटलिस्ट एक असे सबस्टन्स आहे की जे रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतात. म्हणजे जसं की मेल्टिंग पॉईंट किती होता, 2000 डिग्री सेल्सिअस आहे ॲल्युमिनाचं, है ना. आणि तो जर कमी करायचा असेल 1000पर्यंत जर करायचं असेल, म्हणजे जर आपण मेल्टिंग पॉईंट मिक्सचरचा काय करायला, लो करायलो, हे लो करण्यासाठी जे कॅटलिस्ट आपण वापरलं तर ते आहेत क्रायोलाइट आणि फ्लोरोस्पर. क्रायोलाइट जो आहे तो आहे सोडियम ॲल्युमिनेट फ्लोराईड, अर्थातच Na3Al(F6) आणि फ्लोरोस्पर आहे कॅल्शियम डायफ्लोराईड CaF2. Aluminium is deposited on the cathode on passing electric current. आता एक लक्षात घ्या, हे जे तळाशी जमा व्हायला ना, मी जसं सांगितलं आउटलेट फॉर मॉल्टन ॲल्युमिनियम, तर हे रिॲक्शन नंतरचं प्रोसेस आहे. सध्या आपल्याकडे जे मिक्सचर अवेलेबल आहे, हे मिक्सचरमध्ये कोण कोण आहे सांगा, ॲल्युमिना आहे, क्रायोलाइट आहे आणि फ्लोरोस्पर आहे. तर या मिक्सचरसोबत इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन जेव्हा होते तेव्हा लिबरेट होतो ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम मेटल आहे, म्हणजे त्याचे कॅटायन्स है ना, हे कुठं जमा होतील, कॅथोडवर. बरोबर आहे का. आता लक्षात घ्या, ॲल्युमिनियमचे जे आयन्स होते त्यांनी कॅथोडवर जाऊन इलेक्ट्रॉनला गेन केलं, रिडक्शन झालं, आणि दॅट्स वाय तिथं कशाचं फॉर्मेशन झालं, ॲल्युमिनियम मेटल हा कुठं डिपॉझिट झाला, कॅथोडवर जमा झाला इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर. Molten aluminum being heavier than the electrolyte is collected at the bottom of the tank. आता मॉल्टन ॲल्युमिनियमचं एक वैशिष्ट्य आहे की हा इलेक्ट्रोलाइट म्हणजे जे सोल्युशन आपण वापरलं इलेक्ट्रोलाइट्समध्ये त्याला आपण इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो आहे की नाही. तर त्या इलेक्ट्रोलाइटपेक्षा तो हेवी असल्यामुळं तो कुठं जमा झाला, बॉटमशी. जसं की इथं मॉल्टन ॲल्युमिनियम जमा झालेलं आहे आणि आउटलेट काढला आपण, जिथं आपण मॉल्टन ॲल्युमिनियमला आपलं काय करायचं आहे, जमा करून घ्यायचं आहे की नाही. It is taken out from there. From time to time oxygen gas is liberated at the anode. आणि वेळोवेळी आपल्याला काय करायचं की आउटलेटमधून ॲल्युमिनियम मॉल्टन स्टेटमधला कलेक्ट करत जायचं, म्हणजे आपण त्याला प्युअर फॉर्ममध्ये आणायलो. आता हे होत असताना जे ॲनोड आहे, ॲनोड कोणत्या होत्या, आपल्या ग्राफाईट स्ट्रीप होत्या बुडवलेल्या. तर इथं कोणता गॅस लिबरेट व्हायला, ऑक्सिजन गॅस. आणि ऑक्सिजन गॅस लिबरेट होत असताना इलेक्ट्रॉन काय करणार, रिलीज करणार. बरोबर. कारण आता ॲल्युमिनियम ऑक्साईड लक्षात घ्या, ॲल्युमिनियम ऑक्साईडमध्ये किंवा आपल्या रिॲक्शन दाखवलं आहे, काय अडचण नाही. तर बघा इलेक्ट्रोड रिॲक्शन पाहू आपण. आता ॲनोडवर काय झालं, ॲनोडवर जेव्हा ॲल्युमिनियममधले ऑक्सिजन आयन्स गेले, ऑक्सिजन आयन किती असतात, O2-, त्यांची ऑक्सिडेशन स्टेट 2- असते. हे जेव्हा तिथं गेले तर आता मला सांगा, हे 2- एक ऑक्सिजनसाठी, तर 2 ऑक्सिजनचे किती झाले, 4-, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन तिथे रिलीज झाले. आणि कोणता गॅस जमा झाला त्या ठिकाणी, ऑक्सिजन गॅस. ॲनोडवर काय झाला, लिबरेट झाला. इलेक्ट्रॉनचा लॉस इज नथिंग बट इट इज द ऑक्सिडेशन. आणि कॅथोडवर काय झालं की जे ॲल्युमिनियमचे कॅटॅन होते Al3+, हे जेव्हा कुठं आले, हे जी
कॅथोड म्हणजे ग्राफाईट लायनिंगवर आले तेव्हा त्यांनी ते इलेक्ट्रॉन्सला गेन केलं आणि काय डिपॉझिट झाला ॲल्युमिनियम. फक्त इलेक्ट्रोलाइटपेक्षा हेवी असल्यामुळे तो बॉटमला जमा झाला. ते रिॲक्शन आहे रिडक्शन. सो ऑक्सिडेशन डन ॲट द ॲनोड अँड रिडक्शन डन ॲट द कॅथोड. The liberated oxygen reacts with anode to form a carbon dioxide gas. आता जो लिबरेटेड ऑक्सिजन असतो ओके तर हा कुठं रिॲक्ट होतो ॲनोडसोबत. आता ॲनोड स्वतः कोण आहे बरं ग्राफाईट म्हणजे कार्बन आहे तो. मग कार्बन आणि ऑक्सिजनची रिॲक्ट होऊन काय तयार होईल या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड गॅस. The anode have to be changed from time to time as they get oxide during the electrolysis of aluminum. आता एक लक्षात घ्या तुम्हाला गिव्ह सायंटिफिक रिझनमध्ये हा क्वेश्चन डेफिनेटली येऊ शकतो की ज्या स्ट्रीप वापरल्या आपण ग्राफाईटच्या स्ट्रीप अर्थातच जो ॲनोड वापरला एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियममधल्या तर या स्ट्रीप वारंवार चेंज का करावं लागतात. कारण त्याचं रिझन सांगितलं या ठिकाणी. हा शब्द महत्त्वाचा आहे की ॲनोडवर जो ऑक्सिजन गॅस रिॲक्ट व्हायला ना तो शांत बसायला का नाही. तो काय करायला स्वतः कार्बन वापरायला म्हणजे स्ट्रीप जी आहे ना ग्राफाईटची स्ट्रीप आहे त्यामुळे कार्बनचा पार्ट वापरायला ना तो मग तिथं कार्बनचा पार्ट शिल्लक राहील का नाही. फर्दर रिॲक्शन घडणार नाही. म्हणजे कार्बनसोबत तो कार्बन डायऑक्साईड तयार करायला म्हणजे कार्बनची जी लायनिंग होती ग्राफाईटची जी लायनिंग होती कोणती कॅथोड ती चेंज करायची गरज आहे का नाही. कारण तिथं ॲल्युमिनियम त्यासोबत काही रिॲक्ट होत नाही. पण जो ॲनोड होता ज्या ग्राफाईटच्या स्ट्रीप होत्या तर त्याच्यासोबत मात्र ऑक्सिजन रिॲक्ट व्हायला कार्बन डायऑक्साईड गॅस तयार करायला आणि दॅट्स वाय टाईम टू टाईम ॲनोड जो आहे तो चेंज करावा लागतो. कारण ॲल्युमिनियमच्या इलेक्ट्रोलायसिस प्रोसेसच्या दरम्यान वारंवार जो ॲनोड आहे हा काय व्हायला ऑक्सिडाईज व्हायला आणि ऑक्सिडाईज असल्यामुळं टाईम टू टाईम त्याला काय करावं लागतं चेंज करावं लागतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स यामध्ये आपण कोणता स्टडी करणार आहोत आयर्न झिंक लीड कॉपर हे मेटल संदर्भात डिस्कस करू.